स्वतःचा व्यवसाय उभं करण्याचं स्वप्न अनेक तरुण पाहतात, मात्र ते पूर्ण करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीची साथ आवश्यक असते. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील दोन मित्रांनी हेच सिद्ध करून दाखवलंय. बीडचे असलेले रोहित चौधरी आणि ज्ञानेश्वर काटे यांनी एकत्र येत पुण्यात झटपट पिझ्झा या नावाने अनोखा व्यवसाय सुरू केला असून पॉकेट पिझ्झा ही संकल्पना शहरात प्रथमच आणली. अवघ्या 3 महिन्यात या व्यवसायाला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून दररोज 100हून अधिक पिझ्झा विक्री करतायत. या व्यवसायाची सुरुवात नेमकी कशी झाली याविषयीची माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. माझं नाव रोहित शहाजी चौधरी, जिल्ह्यातला आहे. इथं पुण्यामध्ये मी 2017 पासून आहे. माझं पहिल्यांदा हॉटेल मॅनेजमेंट झालं, त्याच्यानंतर माझं MBA सध्या झालेलं आहे. आम्ही 2021 पासून ह्या फील्डमध्ये आहोत. 2021 ते आतापर्यंत 2026 पर्यंत आमचं क्लाउड किचनमध्ये आम्ही वर्क केलं. आता 3 महिन्याखाली आम्ही झटपट पिझ्झा नावाचा ब्रँड ओपन केलेला आहे. हा पिझ्झा युजली USA मधला कन्सेप्ट आहे, जो की इंडियामध्ये आपण फर्स्ट टाइम लॉन्च केलेला आहे. ज्याच्यामध्ये आपण रेक्टँगल शेपमध्ये पिझ्झा देतो, ज्याच्यामध्ये आपण इंडियन आणि महाराष्ट्रीयन फ्लेवर ॲड केलेले आहे. ज्याच्यामध्ये आपले 2-3 पिझ्झा व्हेजमध्ये आणि 2-3 पिझ्झा नॉनव्हेजमध्ये खूप फेमस आहेत, सध्या पॉप्युलर आहेत. व्हेजमध्ये व्हेज कढाई आहे, पेशवाई आहे, नॉनव्हेजमध्ये मुगलाई आहे, काळा मसाला आहे. असं आपण कस्टमरला सर्व करतो आणि आतापर्यंत रिस्पॉन्स जो आहे तो खूप चांगला आणि बेस्ट आहे. थँक्यू. तरी आम्ही 2021 पासून ह्या फील्डमध्ये आहोत. 3 महिन्याखाली आपण हे ब्रँड ओपन केलेलं आहे. रिस्पॉन्स खूप चांगला आहे. आमचा गोल असा आहे की जे मराठी तरुण जे आहेत त्यांना आपण ह्या गोष्टीची आपण फ्रँचायझी सेल करणार आहोत. ह्याच्यामध्ये आमचं 0 कमिशन असणार आहे. महत्त्वाची गोष्ट आहे, 0 कमिशन असणार आहे. त्यांना फक्त आपण तुम्ही एक सेटअप देणार, त्या सेटअपमध्ये तुम्ही चालू करा. त्याच्याला जे लागणारे जेवढे प्रोडक्ट आहेत ते सगळे आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. फक्त तुम्ही व्यवसाय करण्याची फक्त कॅपॅसिटी ठेवा. ॲक्च्युली बाहेर जे पिझ्झा भेटतात त्याच्यामध्ये कसं आहे ना, की आता पेशवाई सध्या मार्केटमध्ये चालू आहे. त्याच्यामध्ये खूप सॉस आणि मोठा पिझ्झा आहे तो. आता युजली आपण पिझ्झामध्ये काय केलेलं आहे की ऑथेंटिक जे फ्लेवर आहेत, जे मसाले आहेत, महाराष्ट्रीयन असतील किंवा इंडियन फ्लेवर असतील, ते आपण ह्याच्यामध्ये आणलेले आहेत, जे की तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. तुम्ही आता पाहताल तर मायोनीज हे शरीरासाठी चांगलं नाही आहे. त्याच्यामुळे आपण एक मसाले जे आहेत ते तुम्हाला त्रास करणार नाहीत, अशा गोष्टी आपण पिझ्झामध्ये आणलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये व्हेजमध्ये आपल्याकडे 3-4 पिझ्झा असे फ्लेवर जे आहेत की जे कस्टमर खूप आपल्याकडे ते रिस्पॉन्स चांगला आहेत. आणि नॉनव्हेजमध्ये 3-4 आहेत. व्हेजमध्ये म्हणलं तर पेशवाई आहे, तंदुरी आहे, कोल्हापुरी आहे. आणि नॉनव्हेजमध्ये म्हणलं तर काळा मसाला आहे, कोल्हापुरी आहे, मुगलाई आहे. असे 3-4 पिझ्झा आपले कस्टमर खूप त्याला रिस्पॉन्स चांगला भेटतो. मी ज्ञानेश्वर नंदकुमार काटे. मी पण प्रॉपर बीडचाच आहे. आम्ही दोघंही एकाच जिल्ह्यातील, एकाच तालुक्यातील, एकाच गावातले आहोत. आमच्या दोघांचंही हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे. आम्ही दोघांनी हॉटेल मॅनेजमेंट नंतर 5 स्टार हॉटेलला जॉब केला आहे. बरेच दिवस जॉब केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की जॉब करून आपले जे स्वप्न आहेत ते काही पूर्ण होणार नाहीत. त्यामुळं आम्ही 2021 मध्ये निर्णय घेतला की आपण स्वतःचं काहीतरी करायचं. आम्ही दोघांनीही क्लाउड किचन चालू केले. आमच्या दोघांच्याही 2-2 अशा 4 ब्रँच पुण्यामध्ये वर्क करतायत. ते आत्ता पण चालू आहेत. पण क्लाउड किचनमध्ये आम्हाला प्रॉब्लेम येत होता की आमचं स्वतःचं तेवढं एक्सपांड पाहिजे तेवढं एक्सपांड करता येत नव्हतं आम्हाला. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की आपण स्वतः काहीतरी युनिक प्रोडक्ट आणू आणि स्वतःचं काहीतरी तयार करू. त्यामुळं आम्ही 3 महिन्यापूर्वी झटपट पिझ्झा या नावाचा ब्रँड तयार केला आणि पुण्यामध्ये पहिल्यांदाच आपण पॉकेट शेपमध्ये पिझ्झा चालू केला आहे. इकडे 8 व्हेज आणि 8 नॉन व्हेज असे युनिक फ्लेवरमध्ये पिझ्झा आहेत आणि स्टार्टिंग सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल असे फक्त 60 रुपयापासून आपला पिझ्झा चालू होतो. इकडे सध्या 3 स्टाफ काम करतात. तसं पाहायला गेलं तर आपण दररोज डेली 100+ पिझ्झा सेल करतो आणि टर्नओव्हर बघायला गेलं तर आपण एक 3-4 पर्यंत मंथली करतो टर्नओव्हर, 3-4 लाख. जॉब सोडणं खरं तर खूप चुकीचा डिसिजन होता असं सर्व म्हणत होते. पण खूप जणांचं फॅमिली प्रेशर सर्व गोष्टी असताना आम्हाला जे म्हणजे पाहिजे किंवा जे स्वप्न होते ते जॉब करून होणार नाहीत. त्याच्यामुळे आम्ही एक निर्णय घेतला की बाबा काहीतरी स्वतःचं करावं. त्याच्यामुळे आम्ही झटपट पिझ्झा हे स्टार्ट केलं. 2021 पासून तर आम्ही ह्या फील्डमध्ये आहोत. पण आता नवीन काहीतरी करायचं म्हणून एक नवीन कन्सेप्ट, नवीन गोष्ट लॉन्च केली आपण. मराठवाड्यातील 2 मित्रांनी मेहनत, अनुभव आणि नवकल्पनांच्या जोरावर उभा केलेला हा व्यवसाय आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरतोय. पुणेकरांच्या पसंतीस उतरलेल्या पॉकेट पिझ्झा संकल्पनेची शहरात सध्या चांगली चर्चा रंगली. प्राची केदारी, न्यूज 18 लोकल, पुणे.